1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। आळूवडी करण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, तांदळाचं पीठ, आळूची पाने, चिंच गुळाचा कोळ, मीठ, तिखट, आलं मिरचीचा ठेचा, तेल। बेसनात तांदळाचं पीठ, आलं मिरचीचा ठेचा, हळद, मीठ आणि तिखट मिसळून घेत याचा दाटसर घोळ करायचा आणि अळूच्या पानाला तयार केलेला बेसनाचा घोळ, चिंच गुळाचा कोळ आणि अशा पद्धतीने हे पान गुंडाळून घ्यायचं आणि वाफवून घ्यायचं। आता तेलात ह्या वड्या तळायच्या। झाली आपली अळूवडी तयार। खीर बनवून तयार झालेली आहे। आता आपण वड्यांचे प्रकार बघूयात। तर वड्यांमध्ये सगळ्यात आधी आपण आळूची वडी कशी बनवायची ते बघूयात। आळूची वडी बनवण्यासाठी त्याचं पीठ बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप चणा डाळीचं पीठ घ्यायचं, पाव कप तांदळाचं पीठ घालायचं, आलं आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे, हळद घालायची, पाव चमचा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, लाल तिखट घालायचं 1 चमचाभर। हे सुके जिन्नस सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचे ना दाटसर अशी पेस्ट बनवून घ्यायची। ही अशी मस्त दाटसर पेस्ट बनवून तयार झाली पाहिजे। आता आळूची पानं घ्यायची, आळूचं पान उपडं ठेवून घ्यायचे, त्याच्या शिरेकडचा पोर्शन जितका शक्य आहे तितका कट करून घ्यायचा। त्यावर ही तयार पेस्ट स्प्रेड करायची। तयार पेस्ट स्प्रेड केली की त्यावर चिंच गुळाचा कोळ घालून तोही स्प्रेड करायचा। यामुळे आळूची वडी खाजरी नाही बनत। आता यावर दुसरं पान घालायचं, पुन्हा त्यावर पेस्ट करायची। असं करत करत 4 ते 5 पानं एकावर एक स्टॅक करायची। त्याचा छान असा रोल, टाईट रोल करून घ्यायचा आणि हे तयार झालेल्या आळूच्या वडीचे रोल स्टीमरमध्ये ठेवायचे आणि मध्यम आचेवर एक 10 ते 15 मिनिटं छान स्टीम करून घ्यायचे। आता आळूची वडी छान स्टीम करून झाली आणि थंड करून झाली की याचे पातळ असे काप करून घ्यायचे आणि हे काप इधर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा मग डीप फ्राय करून सर्व करू शकता।